नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे याचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे बघा 2025 साठी। त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। बघा तुम्हाला आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती तुमची जी नीटची काउन्सिलिंग असते बघा 2025 साठी, त्या काउन्सिलिंग साठी संपूर्ण जी प्रक्रिया असणार बघा त्या प्रक्रियेसाठी जे संपूर्ण अपडेट असणार ते कुठे भेटणार? नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती भेटणार। मग चॅनलला काय करा, लगेच सबस्क्राइब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून इथून पुढील जे काही तुमचे अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही। ओके, चला मग बघूया आपण या ठिकाणी आता राजीव गांधी मेडिकल कॉलेज याचा कॅटेगरी एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 साठी। ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल बघा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी किंवा बीएससी नर्सिंग, तर आमच्याकडे काय सुरू आहे आता त्यासाठी पेड काउन्सिलिंग सुरू आहे बघा ऑनलाईन पद्धतीने। आमची जी फीस आहे बघा 2000 रुपये आमची फीस आहे, पण त्यावरती पण काय चालू आहे आता 25% ऑफ चालू आहे। तर ही जी काउन्सिलिंगची जी फीस किती मध्ये पडणार तुम्हाला आता 1499 प्लस जीएसटी मध्ये तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत ऑनलाईन पद्धतीने तुमची काउन्सिलिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगरला आपला ऑफिस आहे बघा, तुम्ही ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने तुमची जी काउन्सिलिंगची प्रक्रिया आहे तिला संपूर्णपणे पार पाडू शकता। ओके, बघा ऑफिसचा ऍड्रेस तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक लाईन स्क्रोल होते बघा, तिथे तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावरून ऑफिसला येऊ शकता किंवा त्यासोबत एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता। आणि जर ऑनलाईन पद्धतीने जर जायचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनचं लिंक दिले, तिथून ऍप्लिकेशनला डाउनलोड करा आणि ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग प्रक्रियेला चांगल्या पद्धतीने पार पाडा। ओके, बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणेचा कॉलेज आहे बघा। आपण याचा जो लास्ट इयरचा कोटा झाला होता बघा आपला 85% कोटा, जो लास्ट राऊंडला जो कट ऑफ गेला होता स्कोर आणि ऑल इंडिया रँक, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। एससी साठी या ठिकाणी 591 या स्कोरवरती स्टुडंटला अलॉटमेंट झाली होती आणि ऑल इंडिया रँक वरती काय एवढ्या किती 87,037 या ऑल इंडिया रँक वरती स्टुडंटला कॉलेज अलॉटमेंट झालेली होती विद्यार्थी मित्रांनो। आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर जो कठीण आलाय, तर या ठिकाणी काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्कोर आहे बघा ह्या स्कोर मध्ये काय चेंजेस येईल, पण या कॉलेजला जर अलॉटमेंट करायची तुम्हाला तर ह्या ऑल इंडिया रँक वरती काय होणार, तुमची अलॉटमेंट होणार विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट किती लोक एक्झाम देत आहे हे मॅटर करत नाही, मॅटर हे करतं की टोटल नंबर ऑफ कॉलेजेस किती। ओके, आणि त्या कॉलेजेसला टोटल नंबर ऑफ सीट्स किती आणि तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा आणि त्या कॅटेगरी वाईज तुमचे किती रँक वरती स्टुडंटला सीट अलॉटमेंट होते विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट सर्वात जास्त इम्पॉर्टंट सध्याच्या गोष्टीला। तर हे काय विद्यार्थी मित्रांनो, ही जी रँक आहे बघा ही काय तुमचं एक्सपेक्टेड कट ऑफ आहे बघा 2025 साठी। तुमचा स्कोर तुमचं काय होतं, रिझल्ट लागते, तुमचा स्कोर कार्ड येते, या ठिकाणी तुमचा स्कोर तुम्हाला दिसेल, जे काही XYZ तुमचा स्कोर असेल आणि त्यासमोरची रँक जर ह्या लेवलमध्ये जर या रेंज मध्ये जर येत असेल विद्यार्थी मित्रांनो तर 100% तुम्हाला काय कोणता कॉलेज भेटणार, राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणेचा कॉलेज भेटणार विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप चांगला कॉलेज आहे। ओके, बघा या ठिकाणी आता तर एसटीच्या कॅन्डिडेटला लास्ट इयरला 488 स्कोर वरती आणि 2,22,093 या ऑल इंडिया रँक वरती काय झाले विद्यार्थ्याला सीट अलॉटमेंट झालेली। विजेच्या कॅन्डिडेटला 615 स्कोर वरती आणि ऑल इंडिया रँक या ठिकाणी किती होता 59,937। ओके, त्यानंतर एनटीबीच्या कॅन्डिडेटला 624 स्कोर होता आणि जी ऑल इंडिया रँक होती 50,758 होती विद्यार्थी मित्रांनो। ओके, एनटीसीच्या कॅन्डिडेटला 646 काय होता स्कोर होता आणि जी ऑल इंडिया रँक होती विद्यार्थी मित्रांनो किती होती तुमची 29,930 एवढी काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती। आणि या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला लास्ट इयरला काय झालं विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज अलॉट झाले। ओके, त्यानंतर बघा एनटीडी साठी जो स्कोर होता बघा 654 आणि ऑल इंडिया रँक होती तुमची या ठिकाणी 23,489। ओके, बघा एससीबीसी साठी जो स्कोर होता 653 आणि ऑल इंडिया रँक होती बघा तुमची या ठिकाणी 23,945। ओके, ओबीसी साठी बघा 656, ऑल इंडिया रँक किती होती तुमची 21,636। ईडब्ल्यूएस साठी 642 स्कोर होता, ऑल इंडिया रँक किती होती तुमची या ठिकाणी 33,211 काय होती तुमचे विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक होती। ओपन साठी बघा आता 670। ओके, आणि ऑल इंडिया रँक किती होती विद्यार्थी मित्रांनो 12,568 या ऑल इंडिया रँक वरती काय भेटले कॅन्डिडेटला लास्ट इयरला सीट अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो। तर हे बघा तुमचं लास्ट इयरचा 85% कोटा याचं काय हा कट ऑफ आहे बघा, आणि ऑल इंडिया रँक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 2025 साठी। तर माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।